श्री स्वामी समर्थ एक दिवस शंभरशा आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसांकडे 2 हात 2 पाय 1 मन आणि 24 तास वेळ आहे. तरीही काही लोक अपयशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतांश लोक आयुष्यभर यशस्वी आणि गरीबच राहतात. असे का होते? गुरुदेव सतत हसत म्हणाले, सवयी माणसाला यशस्वी किंवा यशस्वी बनतात. एक यशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यावर अशा सवयी जपतो ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही. त्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात? गुरुनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले, आज मी तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. आणि जर त्यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आज सोडा. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तींमध्ये असे आढळून येते की समोरच्या व्यक्तींचे आपले बोलणे तो पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्याचा कधीही व्यक्त करत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही तर समोरच्या व्यक्तींचे म्हणणे आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आतमध्ये गुदमरायला लागतो आणि मग त्याचा गुदमरून कमी करण्यासाठी काही वेळाने तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांचे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो, परंतु बहुतेक यशस्वी लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्याच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी लोकांचे बोलणे लक्षपूर्वकांना ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे 2 टोक असतात. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो तसा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणारच नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. दुसरी सवय म्हणजे यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या सुखासाठी दुसऱ्यांना दोष देत बसत नाही. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीबच वाईट आहे. मी खूप प्रगती केली असती पण माझ्या वडिलांनी माझा नीट अभ्यास केला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्याने मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ते व्यक्ती थोडा आनंद घेऊ शकते. असे केल्याने त्यांचे अभिमान वाढत आहे असे त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपल्या आळस आणि निरुपयोगपणा लपविण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळेच आहे. जाणून घ्या, जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकीचं आणि अपयशाची जबाबदारी स्वतः घेतात आणि त्यातून शिकतात व पुढे जातात. तिसरी सवय म्हणजे यशस्वी आणि श्रीमंत लोक स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलत नाही. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधी स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही किंवा मग मी यशस्वी नाही झालो. तर असे लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी तो व्यक्ती स्वतःशी कळत न कळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या बदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा या प्रकारांपासून वाचवण्यासाठी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा मग एखाद्या चांगल्या व्यक्तीचे बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते करा, हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा.
यशस्वी आणि शहाणपणा कधीच स्वतःशी असे बोलत नाही, कारण त्याला माहिती असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तसाच तो हो जातो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची संपत्ती सवय निश्चितपणे असतात आणि प्राधान्यक्रम तुमचे कोणतेही उद्दिष्ट नसतील तर तुम्ही पुढे जाल अशी तुमची क्षमता असते. श्री स्वामी.